नमस्कार, मी स्नेहल. आजचा व्हिडिओ खूप छान सुंदर होणार आहे. कारण तसंच आहे. कारण आज आम्ही शाळेतल्या मैत्रिणी भेटणार आहोत, ते पण 14 ते 15 वर्षांची. कुठं बनवले का प्रियाला? आणि आल्या आल्या ॲज इट इज राडा सुरू झाला. प्रत्येकाने आपापल्या पोरांना पण घेऊन यायचं असं ठरलेलं. मग काय ऐकतात वे पोरं पण. आया जशा तशी पोरं, नाही का? आता मैत्रिणी एकत्र जमल्यात म्हणजे ट्रेंडिंग गाण्यावर रील होणार नाही असं होईल आहे. मग काय 2-3 गाण्यांवर मस्त डान्स रील्स बनवायचं असं ठरवलेलं. इथं पोरं पण ऐकत नव्हती. सगळ्यांची पोरं मस्त गाणी लावली की नाचायला सुरुवात. पुन्हा तोच हसण्याचा कलकलाट सुरू झाला. जुन्या आठवणी सगळ्या दरवळायला लागल्या. सगळं संसाराची सगळी बाहेरची काळजी विसरून मस्त मैत्रिणी जमलेलो आणि इतकी धमाल येत होती की असं वाटतं बास एवढंच जग आहे आमचं आता. शाळेतल्या मैत्रिणी म्हणजे नाही का, आयुष्यातली पुस्तकातली ती पानं आहेत जी किती जुनी झाली ना, त्याची किंमत कधी कमी होत नाही. उलट जसं वय वाढत जातं ना, तशी त्या किंमत वाढत जाते, नाही का. म्हणजे ती शाळेतली मैत्री काय वेगळीच असते. किती पण आयुष्यात नवीन मित्र येऊ दे, मैत्रिणी येऊ दे, नवरा येऊ दे, अजून कोण येऊ देत, पण ही मैत्री वेगळीच. एवढं छान वाटत होतं की जसं 15 वर्षांनी नाही, 15 मिनिटांनी, कसं कालच शाळा सोडले ना आज भेटलं, तोच उत्साह होता. बाई वाटते का या पोरींना पोरी आया झाल्यात. प्रत्येक ग्रुपमध्ये अशी एक व्यक्ती असते जी सगळ्यांना जोडून ठेवते, सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते आणि असे हे गेट टुगेदर, असे कार्यक्रम सक्सेसफुली पार पाडते. ती आहे ही प्रिया. हिच्यामुळं सगळं सक्सेस झालं. थँक्यू सो मच डिअर. पोरांनी पण आपापले मित्रमैत्रिणी ग्रुप बनवलेले आणि मस्त खेळत होती. वाटलेलं पोरं जाम मस्ती करतील, पण नाही तसं झालं. पोरं मस्त एकत्र जमलीत. नंतर आता जेवायला बसलो. खरंच आम्ही 14 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर भेटतोय असं वाटलंच नाही. तो गॅप आहे असं वाटलंच नाही. पुन्हा आम्ही लहान मुलींसारख्या झालो. शाळेत शिक्षकांची नावं, जी टोपण नावं पाडलेली ती, शाळेतल्या इतर मुलींची मापं काढणं, थोडक्यात खो खोच्या सामन्यांच्या वेळी होणारी जुगलबंदी, खुन्नस, गॅदरिंगची तयारी, शाळेतल्या मधल्या सुट्टीत मिळणारा तो भात, त्यासाठी लावलेली लाईन, आवडते शिक्षक, नावडते शिक्षक, बाईंचा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काढलेला मार, या सगळ्या आठवणी काढत जेवलो. नंतर परत घेतल्या रील्स बनवायला. मग काही पोरी पण ऐकत नव्हत्या. या पोरींची एक रील बनवली, त्या पण खुश, नाही का. या रील्सचा सगळ्या म्हणजे आम्ही बनवल्या, मुलींनी बनवल्या, रिझल्ट तर छान होताच, पण रील्स बनवण्याच्या प्रोसेसमध्ये जी मजा आली ना, बास विचारूच नका. सगळी बंधनं विसरून आम्ही पुन्हा बालपणात गेलो, मनसोक्त नाचलो. शाळेतल्या त्या गॅदरिंगची आठवण झाली. त्यावेळी ना मोबाईल नसायचे, असा टेप रेकॉर्डर असायचा, कोणतरी एक घेऊन यायचं, त्याच्यावर ते म्हणजे बॅटरीवर किंवा चार्जिंगवर चालायचा. आणि त्यावेळी ना असे ते क्षण कॅप्चर करायला कॅमेरे सगळ्यांकडे नव्हते किंवा मोबाईल नव्हते. त्याच्यामुळं अशा डोळ्यांमध्ये, मनात त्या आठवणी साठलेल्या होत्या. पुन्हा एकदा ते दिवस जगलो आणि आत्ताच्या आठवणी कॅमेऱ्यात साठवल्यात. खूप मजा आली, खूप. ही मी शब्दात सांगू शकत नाही. पुढचं आयुष्य जगायला म्हणजे असं वाटलं की खूप सुंदर आहे आयुष्य आपलं, आणि पुढचं आयुष्य जगायला अजून प्रेरणा मिळाली. ह्या छोट्यासा एक 3-4-5 तास आम्ही एकत्र घालवले, पण पुढच्या 4-5 वर्षासाठी किंवा बऱ्याच वर्षांसाठी एनर्जी जमा झाली. शाळा सोडून 15हून अधिक वर्ष झालीत. आयुष्य बदललं, जबाबदाऱ्या वाढल्या, पण मनात कुठंतरी ती शाळेतली मैत्री अजून जिवंत आहे. अखेर तब्बल 15 वर्षानंतर पण तसेच आम्ही आहोत, तशाच खोडकर, तशाच मस्तीखोर. आणि काय ही जी आज घालवलेला जो दिवस आहे ना, तो शब्दात सांगता येणार नाही. असं वाटलं की काळ तिथं थांबला आहे आणि थांबावा, खरंच असं वाटलं. पण तसं होणार नव्हतं. घरी जायलाच लागणार होतं. संसार होता पाठीमागे आणि सगळेच वाट बघत होते. दिवस कधी संपला समजलंच नाही. निरोप घेताना मन थोडं जड झालं, पण डोळ्यात थोडी वेगळीच चमक होती. मैत्री जुनी झाली म्हणून काय झालं, ती आजही तितकीच ताजी आहे. तुम्हाला आमच्या या मैत्रीचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.